काळजी घ्यायला हवी ती घेतल्या आमच्या क्युरेटर विशाल ठाकूर यांनी। मास लावते सुरुवात, पहिलं षटक घेऊन गोलंदाज अतुल। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि पायाच्या मधून मात्र चेंडू विकेट कीपरच्या हातात आला। अशा पद्धतीचा चेंडू गॅदर करणं कठीण काम आहे विकेट कीपरसाठी, कारण ब्लाइंड असतात। आयुष भगत आणि धीरज पाटील बेंडकलची सलामीची जोडी। 5 ओव्हरची मॅच। आत्तापर्यंत सर्वाधिक धावा आहेत त्या 78चा धाव पाठलाग करणाऱ्या भूषण स्पोर्ट्स केगाव संघाच्या। 81 धावा आहेत, हे लक्षात असू द्या, सर्वाधिक धावा। आणि त्यांचा सामना होता तिसरा। कव्हर पॉइंटला चांगला झेल, पहिला फलंदाज बाद होईल आयुष भगत। आम्ही आयोजकांच्या मार्फत देऊ इच्छितो। प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी मोठी जुई विरोधात भूषण स्पोर्ट्स केगाव हा तिसरा सामना होता। तिसऱ्या सामन्यातील भूषण स्पोर्ट्स केगाव संघाच्या सर्वाधिक धावा आहेत 81, म्हणजे ते क्लिअर कट झालंय की पहिल्या 2 मॅचेस विजेत्यांमध्ये मॅच होणार। नेक्स्ट मॅच असेल नागाव विरोधात पिरकोन। दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की सेकंड इनिंगच्या माफी असावी, सेकंड राऊंडच्या मॅचसाठी आपण टॉससाठी या। निलेश आलाय मैदानात, पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल, त्यानंतर मात्र फलंदाज बाद झाला। अतुलची चांगली विकेट। ड्राईव्ह केले बॉलला एक्स्ट्रा कव्हर मधून, आणखी एक नवोदित खेळाडू मात्र तिथे पोहोचतोय। वय वर्ष 15, काय गोलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये। आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते की उंची वय यांचा कर्तृत्वाशी अजिबात संबंध नसतो। तुम्ही काळे आहात, तुम्ही गोरे आहात, तुम्ही कसे आहात ते मॅटर करत नाही, तुम्ही कसा खेळ करताय मैदानात हे फार महत्त्वाचं, तुमचं कर्तृत्व। आणि छानपैकी चांदू मामा आपल्या स्क्रीनवरती आहे। चांदू मामाची अनेक गाणी आपण ऐकलीत, सूर्यावरती फार कमी गाणी आली। फुल टॉस बॉल वळवलाय ऑन साइडला, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने, चौकार, 4 धावा। तसंच आहे ना, घरामध्ये देखील आई आणि बाबा, आई चंद्रासारखी असते शीतल, बाबा सूर्यासारखा असतो, परंतु सूर्याची गरज नेहमीच लागते। आयुष्यात सूर्य फार महत्त्वाचे, अर्थातच बाबा, दोघे पण आई आणि बाबा त्यांचे संस्कारच आपल्याला घडवतात, यात अजिबात शंका नाही। धावा आहेत त्या 5। दमदार फटका, भेडखलची ओळख, फलंदाज धीरज पाटीलच्या बॅटमधून आकर्षक षटकार। धीरजला धीर नाहीये, पॉवर प्लेचं षटक आहे, आक्रमण तर करणं गरजेचं आहे। भोंगे वाजतायत, जल्लोष होतोय, टाळ्यांचा कडकडाट। आज बरंच काही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं। गर्दी फार कमी ठिकाणी पाहायला मिळते, उरणमध्ये नक्कीच गर्दी होते जेव्हा या विभागातील वळवलाय मागे चेंडू, चौकार नक्कीच मिळेल। आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय सीमारेषा पार, बेंडकलसाठी चौकार।
पहिल्या 2 चेंडूंवरती धावा नव्हत्या, विकेटही आली होती, दबाव होता, परंतु असं असताना देखील धीरजने शेवटच्या 3 चेंडूंवरती 2 चौकार 1 षटकार. संग्राम 11 नितलस, तुम्हाला देखील सूचना आहे, वेळ जास्त घेऊ नका, तुम्ही देखील एक चांगले आयोजन करते आहात यात अजिबात शंका नाही. डे असेल, नाईटच्या स्पर्धा असतील, सचिन शेठ पाटील अर्थातच बाळाशेठ पाटील तोंडरेचे यांनी पुरस्कृत केलेला संघ संग्राम 11 नितलस, त्यांच्या मुलाचं नाव आहे संग्राम आणि त्याच्याच नावाने हा संघ नेहमी स्पर्धेत खेळत असतो आणि त्यांच्या विरोधात BCC बेंडकल आपल्या घरेलू मैदानावरती खेळत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये धीरजचं आक्रमण, धावा झाल्यात त्या 15, 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. अतुल काठेच्या विरोधात जोरदार आक्रमण. आता गोलंदाजीसाठी आलाय नितलस गावची ओळख क्रिकेटची प्रमोद पावशे. सेकंड ओव्हरमध्ये मलिंगा, या थोडी स्लिंगा स्टाईल त्याची ॲक्शन आहे, हातातून चेंडू निसटला परंतु दुसरी धाव घेण्याची कुठेही संधी नाहीये. प्रेक्षकांची गर्दी उरणमध्ये नेहमीच पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच नागाव आणि पिरकोन. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू आणि नंतरच्या सर्व मॅचेस या 3 ओव्हरच्या आहेत हे लक्षात असू द्या. कालही आपण 3 ओव्हरच्या मॅचेस पाहिल्या, आज तर 10 संघ आहेत. डेव्हिड 11 गावदेवी केलवने हा संघ मात्र पोहोचलाय पुढे. लोअर फुल टॉस बॉल कन्वर्ट केला मिड विकेटला, बॉल चाललाय सीमारेषा पार. धीरजच्या बॅटमधून चौकार. दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. सरपंच साहेबांचं देखील क्रिकेटवरती खूप प्रेम आहे, तेही आनंद घेत आहेत. या क्रीडा स्पर्धेचा स्वतः मंचावरती उपस्थित आहेत. चांगला टप्पा, विकेट किपरची जोरदार अपील होती परंतु प्रमोद पावशे अजिबात इन्व्हॉल्व नव्हता. प्रमोद पावशेने अजिबातच अपील केली नाही. विकेट किपरची जोरदार अपील, बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, पंच इथे नाबाद घोषित करतायत. धावसंख्या 20 धावा 1 विकेट. आयुष लवकरच बाद झाला. कॅचआउटच्या स्वरूपात धीरज पाटील आणि निलेश पाटील सध्या मैदानात. SPCC करंजा संघ अगोदरचा सामना जिंकलाय. पायातला बॉल उडवलाय, हेलिकॉप्टर लँड होतोय थेट मिड विकेट सीमारेषा पार. धीरज ऑन फायर, षटकार. धीरज पाटील, परंतु असं वाटलं की मलिंगा वर्सेस धोनी. हेलिकॉप्टर सजवला तो धीरज पाटीलने, खेचला षटकार. वाईड टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, परंतु इथे दिशा खराब आहे. प्रमोद पावशेला कमबॅक करावं लागेल. एक चांगला संघ आहे संग्राम 11 नितलस हा संघ, परंतु सुरुवातीलाच जोरदार आक्रमण केलंय ते भेंडकल संघाने, कारण या क्रीडांगणाची सर्वतोपरी माहिती त्यांना आहे. या क्रीडांगणाचे सर्व छुपे रस्ते देखील त्यांना ठाऊक आहेत. 27 धावा 1 विकेट. ठाणकेश्वर मैदान भेंडकळ. सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब या स्पर्धेचे सर्वेसर्वा, त्यांना साथ देखील लाभले. त्यांच्या सौभाग्यवतीच्या नावाने ही स्पर्धा सरपंच चषक 2025. लोअर फुल टॉस बॉल गुडघे टेकून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नॉट स्ट्रायकिंग एंडला. बाल बचावला, कदाचित असंच वाटते. बॅटर पोहोचला. निलेश पाटील. थंडी आता वाढलेली आहे. खरं तर उरण म्हटल्यानंतर कंटेनरचं हब आहे. कंटेनर मोजायची सुरुवात केली तर आकाशातले तारे आणि इथले उरणमधले कंटेनर मोजता मोजता आपला जीव जाईल. लॉजिस्टिकसाठी सर्वात मोठं ठिकाण कोणतं असेल तर ते उरण आहे. पुन्हा तोच प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली परंतु चांगली फिल्डिंग. धीरज धावतोय, 2 धावा इथे त्याने घेतल्यात.
आणि बीसीसी बेंडकल संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 1:29 वर 29. नव्या टॅलेंटची होई भरमार या त्या बाईकचं नंतर काय होता हा एक मोठा प्रश्न आहे. तो शेवटी खेळाडूचा प्रश्न झाला. आपल्याला त्यामध्ये काही पडायचं नाही, परंतु हा एक चांगला फंड आहे रेफ्रिजरेटर. हे घरचेही खुश होतील, 100% खुश होतील. 40+ मध्ये देखील बरीचशी पारितोषिकं मी पाहिलीत. बऱ्याच ठिकाणी राशन देखील देतात मॅन ऑफ द मॅचला. ही चांगली संकल्पना आहे. आता तर नवीन ट्रेंड आलाय शर्यतीचा, नंदी. 29 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकात साहिल दरी आलाय, महत्वाचा गोलंदाज या टीमचा. आणि ते खराब चेंडू, नो बॉल, समजला नाही बॅटरला. या चुका टाळाव्या लागतील संग्राम 11 इथल्या संघाला. एक चांगला संघ आहे आणि यंदाच्या वर्षी चांगल्या टचमध्ये आहे. बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, फिल्डिंग असू दे, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी केली. परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्याच 2 ओव्हरमध्ये हा संघ थोडा बॅकफुटला पाहायला मिळतोय. आत्मविश्वास जागा करावा लागेल. प्रतिकूल परिस्थिती जेव्हा आपल्या समोर असते तेव्हा आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची एक वेगळी संधी निर्माण होते. ती संधी शोधावी लागेल या सर्वच खेळाडूंना. फ्रीडचा बॉल, फुल टॉस आहे, समोर खेचलाय, स्क्रीनच्या दिशेने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आले पुढे आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार, चौकार. त्यामध्ये 4 ऍड करूया, 34 झाल्यात. ऑन साइडला हा गॅप मध्ये स्ट्रोक आहे, कार्पेटच्या साने बॉल निघालाय. मिड विकेट मध्ये फिल्डर तिथे पोहोचतोय. फक्त एकच धाव. असं वाटलं की 2 होतील परंतु एकच घेतली. हे षटक क्रमांक 3 चालू आहे साहिल दरेचं. त्याच्या विरोधात देखील धीरज पाटील आणि निलेश पाटीलने आक्रमणाला सुरुवात केली. त्यांना ठाऊक आहे 81 झाल्यात केगावच्या. एक मोठी धावसंख्या आणि मागच्या मॅच मध्ये म्हणजे केगावने 78 धावांचा पाठलाग केला. काय बॅटिंग राहिली ती हर्षदची आणि त्याचबरोबरीने निखिल मात्रे. छोटा पॅकेट बडा धमाका. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, बॅटची कडा इथे घेतले. स्क्वेअर ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक होता. 2 धावा इथे घेतल्या जातात. आता थोडे चार्जअप झाले, थोडे आता फिल्डर्स वरती नाराज आहेत खेळाडू. त्यांना ठाऊक आहे की सामना हळूहळू आपल्या विरुद्ध दिशेने मात्र चालतोय. फक्त एकच विकेट, पहिल्याच ओव्हरमध्ये ती 1 विकेट आली होती. 37 धावा झाल्यात. संग्राम 11 नितलस आणि त्यांच्या विरोधात बीसीसी भेंडकल या 2 संघादरम्यान चालू असलेली पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत. यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेसला होईल सुरुवात. पहिला सामना असेल नागाव विरोधात पिरकोन. पंचांकडे जोरदार अपील LBWची आणि ते लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावा आल्यात, भरपूर धावा आल्यात. त्या धावा रोखणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण सेकंड इनिंगमध्ये मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अनेकदा संघांची भंबेरी उडते. चेसिंग करणं सोपं काम नाहीये. भारत संघ तर नेहमीच चेसिंग करताना डगमगलाय, आज जिंकलाय. लक्ष्यही छोटं होतं. चांगली गोलंदाजी राहिली भारतीय संघाची. 600 विकेट कंप्लीट केले आय थिंक रवींद्र जडेजाने. माइलस्टोन. हवेत आहे हा चेंडू, लॉंग ऑफचा फिल्डर त्याच्या वरतून, परंतु नाही. चांगले प्रयत्न, लाजवाब प्रयत्न लॉंग ऑफला. ओमकार पाटील होता. एका क्षणाला असं वाटलं की चेंडू चाललाय सीमारेषा पार, परंतु नाही. ओमकार पाटीलने तो मात्र चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग, धावा रोखल्यात. धावा रोखणं म्हणजे सेव्हिंग करणं, म्हणजे आपल्या टीमसाठी धावा जमवणं देखील सारखं आहे. यावरती नक्कीच चर्चा करू. 39 धावा. थर्ड ओव्हर साहिल दरे. भले एक चौकार आला असेल
नो बॉल टाकला असेल, परंतु धावांचा रोख त्याने अडवलाय, गती थांबवली. चांगला प्रयत्न ओमकारकडून लॉंग ऑफला. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. झेल घेतला जातोय, फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का बेंडकल टीमला. ते 39 धावा झाल्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस नागाव आणि पिरकोन. आपण टॉस साठी या. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. 3 ओव्हरचे मॅच असतील, हे लक्षात असू द्या. दिनेश पाटील जुगल घरात आयोजक हे दोन. आयोजक हे चौथ्या षटकाची सुरुवात देखील गोलंदाज व्हाईट बॉलने करतोय. गोलंदाजीसाठी ओमकार पाटील आलाय, ज्याने लॉंग ऑफला चांगला प्रयत्न केला होता. धावा देखील रोखल्या आपल्या टीमसाठी. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या नावानं अर्थातच सरपंच आहेत त्या प्रथम नागरिक या ग्रामपंचायतीच्या. पहिली धाव तर इथे वेगाने घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? धावला फील्ड आणि ते फिल्डर थ्रो करेल. तत्पूर्वी 2 धावा. संग्राम 11 नितलस संघ शोल्डर डाऊन झालेत. आत्मविश्वास थोडा कमी जाणवतोय, परंतु विकेट कीपर कॅप्टनला चार्ज अप करावं लागेल. अद्यापही सेकंड इनिंग बाकी आहे आणि या खेळपट्टीवरती 78 धावांचा देखील पाठलाग झालाय, हे विसरून चालणार नाही. कव्हर्स मधून बॉल काढला, बॅकफुट पंच. बॉल चाललाय गोळीच्या वेगाने कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. ओळख होती, परंतु अशी गाणी फेमस होतील संपूर्ण महाराष्ट्रभर हे गाणं गाजतंय. अजय गायकवाडचा आणि हा पठ्ठ्याने ठोकला इथे. लांब लचक तेवढाच उत्तुंग दर्जेदार षटकार आलाय निलेश पाटीलच्या बॅटमधून. बावन्न धावा झाल्यात. अर्धशतक पार धावसंख्या बीसीसी बेंडकल संघाची. खरं तर सुरुवातीला आक्रमण केलं धीरज पाटीलने 28 कुठल्या आणि त्याचबरोबर निलेश पाटीलने देखील इथे आक्रमण केलंय. जो मैदानावरती येतोय तो इथे ठोकतोय. संग्राम 11 नितलस संघाच्या विरोधात जोरदार आक्रमण. हे आक्रमण रोखावं लागणार आहे. स्वतः दिनेश पाटील यांची प्रत्येक गोष्टीवरती नजर आहे. जुगल घरत, रतीश पाटील, सिद्धार्थ ठाकूर, संदेश पाटील, विनीत घरत, सचिन बोईर, विशाल ठाकूर, रोशन पाटील, हरेश ठाकूर, चेतन पाटील, हे सगळीच मंडळी. प्रत्येकाचं नाव घेणं इथं कठीण काम आहे, परंतु या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेला मात्र लाभलंय. षटकार आलाय, दमदार फटका होता. ड्राईव्ह केलाय बॉलला.
एक धाव, फक्त एकच धाव, स्कोर 53. नेक्स्ट मॅच नागाव विरोधात पिरकोन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी या. 53 धावा, 2 विकेट. पाच षटकांचा सामना आहे. पहिलं सत्र चालू आहे. संग्राम 11 नितलं संघ थोडा पिछाडीवरती आहे, कारण धावा झाल्यात त्या चौथ्या षटकात 53. हायेस्ट स्कोर आहे आतापर्यंत टीमचा 81. भूषण स्पोर्ट्स केगाव 4 चेंडू राखून त्यांनी 78 धावांचा पाठलाग केला. पंचांकडे जोरदार अपील. यस, भोंगे वाजतायत. टाळ्या शिट्ट्या भोंगे या गोष्टींची मजा काही औरच आहे. प्रेक्षकांशिवाय मजाच नाही कोणत्याही क्रीडांगणाला. बीमर आणि रनआउट या 2 गोष्टींसाठीच फक्त रिव्ह्यू हे लक्षात असू द्या. 53 धावा. अतिरिक्त धाव तर नक्कीच मिळाले आणि पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. आणखी 2 धावा. 55 झाल्या. बीसीसी बेंडकल संघाच्या धावसंख्या एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. सुरुवातीला धीरज पाटीलने आक्रमण केलं. सध्या डावाची सर्वच्या सर्व सूत्र हाती घेतली ती निलेश पाटीलनं. त्याच्या साथीला आहे तो हितेन बोईर. गोलंदाजी करतोय ओमकार पाटील. अपेक्षा खूप होत्या, परंतु त्याच्या ओव्हरमध्ये देखील धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये साहिल दरेने दिल्या 10. खराब चेंडू, व्हाईट बॉल. आत्तापर्यंत 17 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. ओमकार पाटील महागडा ठरतोय संग्राम 11 नितलं संघासाठी. 56 धावा, 56 लॉस ऑफ 2 विकेट. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. लॉंग ऑफच्या पोझिशनला पोहोचतोय. क्षेत्ररक्षक फेक होते आणि ते फक्त 2 धावा मात्र जोडल्या जात आहेत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा जाऊन पोहोचल्यात 58 वरती. हितेन भोईरसाठी पारितोषिक येत आहे. सलग 2 षटकार मारले तर राज पाटील साहेब यांच्या वतीने 1,500 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे 1,500 रुपयांचं पारितोषिक. पिरकोन आणि नागाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी या. चर्चा मगाशी फिल्डिंग डिपार्टमेंटची चालू होती. ओघाओघाने या मॅचच्या समालोचन करत असताना ते विसरूनच गेलो. अनेकदा नितेश बोईर की मी समालोचन म्हणजे समालोचन ऐकायचो आपण. पहिल्यांदा इंग्लिश कॉमेंट्रीज होती. हिंदीमध्ये फार रेअरली कधीतरी ऐकायला मिळालं तर. आपल्या देशात सामने असतील तर नक्कीच ते ऐकायला मिळायचे आणि चॅनलवरती डिपेंड असायचं भरपूर काही. जेव्हा जेव्हा हिंदीमध्ये ऐकायचो तेव्हा किंवा इंग्लिशमध्ये बरेचसे समालोचक म्हणायचे की साऊथ आफ्रिका संघाचा 12वा खेळाडू आतमध्ये खेळतोय. मी डोक्याला हात लावायचो, सगळी बुक्स वाचायचो, सगळे काय वाचायचो, नक्की 12वा खेळाडू आला कुठे. नंतर मला कळालं की त्यांचं फिल्डिंग हेच त्यांचं 12वा खेळाडू असायचा, कारण ते 20-25 धावा वाचवायचे फिल्डिंगने. फिल्डिंग डिपार्टमेंट फार महत्वाचं आहे. एक धाव नक्कीच मिळेल. 22च्या स्वरूपात पंचांचा इशारा आलाय. शेवटचं षटक चालू आहे. साहिल दरे आलाय, त्याने फक्त धावा दिल्या होत्या 10. तिसऱ्या षटकामध्ये अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या खूप मॅटर करतात. कारण मला असं वाटतं की जहाज बुडायला मोठ्या छिद्राची गरज लागत नाही. एक छोटंसं छिद्र, त्यातून पाणी हळूहळू शिरत गेलं की जहाज बुडतं. आणि आयुष्यात पण तेच आहे ना की मोठ्या चुका उलट माणसं माफ तरी करतात, छोटी चूक आयुष्यभर मात्र लक्षात राहते. तो छोटा काटा कधी पायातून निघत नाही, मोठा काटा पटकन खेचता येतो. 59 धावा, 59. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. साहिल दरे कमबॅक करावं लागेल. धावा रोखाव्या लागतील. 60-65च्या आतमध्ये किंवा 70च्या आतमध्ये मॅच जमू शकते. मग प्रयत्न करतोय, कव्हर्सला फटका खेचलाय, डीप मधून फिल्डर आलाय, झेल सुटलाय, बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. भेंडकर गावात चला चला हो सामने बघावला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला.
बात है. या गाण्यावरती मस्तपैकी ताल धरला होता आमचे डीजे ऑपरेटरच्या बाजूला असलेले पॅरिस. स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत 63 शेवटचं षटक 63 धाबा. साहिल दर्या अँगल बनवून मात्र गोलंदाजी करतोय. जेवढे तुम्ही शफल व्हाल तेवढा बेनिफिट मिळेल तो मात्र गोलंदाजाला. चांगली अंपायरिंग. दोन्ही पंचांचं मी विशेष कौतुक करेन. आतापर्यंत कोणतीही कॉन्ट्रावर्सी नाहीये त्यांच्या डिसिजन मध्ये. थेट निर्णय देत आहेत, अचूक निर्णय देत आहेत. चांगली अंपायरिंग. 63 धाबा. पाहूया कितपत पोहोचतोय बीसीसी बेंडकल हा संघ. निलेश पाटील आक्रमक खेळाडू. चांगली इनिंग त्याने साकारले. 27 धावांवरती तो खेळतोय सध्या. पुन्हा त्याच प्रतीचा चेंडू होता. जास्त बाहेर निघाला. पंच इशारा देत आहेत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाणार. साहिल दरे प्रयत्न चालू आहेत त्याचे धावा रोखण्याचे. तिसरं षटक त्याने धावा दिल्या होत्या 10. नेक्स्ट मॅच नागाव विरोधात पिरकोन. टॉस साठी आपण त्वरित या. नागाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला. पिरकोन संघाचा कर्णधार यस ते देखील उपस्थित झाले. 3 ओव्हरची मॅच असेल हे लक्षात असू द्या. शेवटचं षटक. टार्गेट कितपत असणार त्यांच्या नजरा या मॅच कडे आहेत. एक्झॅक्टली 3rd राऊंड मध्ये कोण जातोय हे आता समजेल. बीट केलंय साहिल दरेने. चांगली गोलंदाजी. यंग टॅलेंट या टीमचं गरज आहे. संग्राम 11 नितलस संघाला या चेंडूंची. अतिरिक्त धावा त्यांनी दिलेल्या आहेत. कॅचेस सुटल्यात त्यांच्याकडून. आक्रमण झालं सुरुवातीला. धीरज पाटीलने केलं. निलेश पाटीलने देखील आक्रमण केलं आणि चांगल्या टच मध्ये असलेला धावा जाऊन पोहोचल्यात त्या 64 वरती. 64 64 धावा. 2 विकेट. अंतिम षटक. 2 चेंडू शिल्लक आहेत. 70च्या आत की 70 पार. वेगवान चेंडू होता. फुल टॉस. बॅटची कडा घेऊन अंगावरती आदळला. 1 धाव तर झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहज होतील. आज चुका केल्यात संग्राम 11 नितलस संघाने. जिथे फक्त 1च धाव होती तिथे 2 धावा सहजरित्या मात्र दिल्यात. कुठेही अग्रेसिव्हपणा फिल्डिंग मध्ये पाहायला मिळाला नाही. 2 धावा जाऊन पोहोचल्यात आता. 66 धावा. शेवटचा चेंडू. 66 धावा. एकात मोठा फटका. 4 आल्या तर 70. षटकार आला तर 72. निर्धाव चेंडू आला तर पुन्हा 66 वरती. किती धावा येणार या चेंडूवरती. परंतु हे आता सिद्ध झालंय की भूषण स्पोर्ट्स केगाव संघ. चेंडू अद्यापही बाकी आहे. कारण एका चेंडूवरती कितपत धावा येतील याचा आपण अंदाज कधीच बांधू शकत नाही. खोलात टाकला होता चेंडू. हलक्या हाताने फक्त ढकलला मिड विकेटला. दुसरी धाव इथे होते कंप्लीट. कदाचित तिसऱ्यासाठी पलटतील. बॅकअप चांगलं केलंय परंतु फलंदाज धावला नाही. निलेश पाटील तो देखील दमलाय. सुरुवातीपासून आलाय. चांगलं आक्रमण त्याने केले. 2 धावा घेतल्या जातील. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 68 वरती. आणि आता निश्चित झालंय की भूषण स्पोर्ट्स केगाव संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. म्हणजे नेक्स्ट मॅच नागाव विरोधात पिरकोन आणि त्यानंतरची मॅच असेल एसपीसीसी करंजा आणि त्यांच्या विरोधात या मॅच मधील विजेता संघ. चला आपण करतोय टॉस. 68 झाल्यात. 69चं टार्गेट सेट करण्यात आलंय संग्राम 11 नितलस संघाच्या विरोधात. टॉस जिंकलाय तो नेक्स्ट मॅचचा पिरकोन संघाने. 3 ओव्हरची मॅच आहे लक्षात असू द्या. 5 ओव्हरमध्ये 69 करायचे. आज तब्बल 78 धावांचा पाठलाग केलाय. भूषण स्पोर्ट्स केगाव संघ मात्र जाऊन पोहोचलाय 3ऱ्या फेरीमध्ये डायरेक्टली. धावसंख्येचा त्यांचा उच्चांक होता. टॉस देखील झालाय नेक्स्ट मॅचचा. थोड्याच वेळात सेकंड इनिंगला देखील सुरुवात केली. आपण ऐकूया डीजे विशेष कडून छान असं संगीत. तालुक्यात भेंडकल गावात चला चला हो सामने बघावला. तालुक्यात भेंडकल गावात चला चला हो सामने बघावला. मंजिता ताई मिलिंदादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिलिंदादा पाटील असा सरपंच चषक राहिला. ताई मिलिंदादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिलिंदादा पाटील असा सरपंच चषक राहिला.
पैठण तालुक्यात भेंडकल गावात क्रिकेटचे सामने थाटामाटात मनीष पाटील दादा यो आमचा आयोजक भारी जीवा भावाचा. हॅलो, धन्यवाद. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील, भेंडकळच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि त्यांच्याच नावानं भरवण्यात आलेली स्पर्धा. ठाणकेश्वर या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि त्याची लास्ट इनिंग अर्थातच सेकंड इनिंग तुमच्या समोर येते. 5 ओव्हरमध्ये एकूण 70 धावा करायचे संग्राम 11 नितलज संघाला. चांगली फलंदाजी राहिली धीरज पाटील आणि निलेश पाटीलची. त्याच जोरावरती त्यांनी 68 केल्या. पाहूया या मॅचमध्ये या 69 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं करण्यात येईल. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतोय परिवर्तन. सलामीची जोडी मैदानात दाखल होते आणि इथे मात्र जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा नितेश भोईर सर. थँक्यू सो मच समीर सोमने सर, ज्यांना खरं तर आम्ही ऐकून खरं तर आमच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी आम्ही रिसेट केली असं आम्ही नेहमी म्हणत असो. अर्थातच या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज, त्यांचा एक्सपिरियन्स आणि रसिक प्रेक्षकांना मात्र ज्या आवाजानं भुरळ पाडली आणि त्यांनी फक्त बोलत राहावं आणि आपण त्यांना ऐकत राहावं असा खरं तर मराठीचा गोड आवाज ज्यांना आपण ऐकतोय, एन्जॉय करतोय. मॅचवर आपण थोडं फोकस करूया. जिथे पहिल्या इनिंगमध्ये खेळ संपन्न झाला आणि पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या उभारली गेली ती 68 आणि 69 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. 5 षटकं म्हणजे 30 चेंडू. 30 चेंडूमध्ये जर का 69 धावा काढायच्या आहेत तर मी म्हणेन काहीसे फलंदाजी आक्रमकतेनं सुरुवात करून द्यावी लागेल. स्क्रीनवर आपण मगाशी फार छान दृश्य पाहिलं. अर्थातच आमच्या कॅमेरामॅन खरं तर ओम आहेत आमचे कॅमेरामॅन. हे क्षणचित्र टिपत असताना रात्रीचा सोबती म्हणजे चंद्र आणि आपला चंद्र सोबत असला की कालोखाची रात्र हवी हवीशी वाटते. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. द गेम इज ऑन. बॉलिंग ट्रॅकवर पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कविश केपी, कविश पाटील. राहुल आणि साहिल पहिले 2 फलंदाज. पहिल्याच बॉलवर सरप्राईज विकेट. फलंदाज क्रमांक 1 राहुल दरे मोठा फलंदाज बाद झालाय. डलमलीत सुरुवात होत असताना 69 धावांचा पाठलाग आणि पहिल्या बॉलवर फलंदाज क्रमांक 1 आणि ड्रीम स्टार्ट फॉर कविश पाटील. सांगून आता गेली. मगाशी फ्रेम मध्ये चंद्राला फार छान कॅप्चर केलं होतं आमच्या कॅमेरामॅननं. चंद्राच्या शीतल प्रकाशात आर्टिफिशियल फ्लड लाईट्स आपण पाहताय स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य आयोजन. रात्रीचा विस्तीर्ण गर्भ, चंद्राचा शीतल मंद असा प्रकाश. चला आणि संजयजी ठाकूर यांच्या वतीनं कॅश प्राइज आलाय. मगाशी जो झेल टिपला गेला गुलजर होते तिकडे, गुंजन या खेळाडूसाठी कॅश प्राइज 500 रुपये आमच्याकडे जमा झालाय. मॅच नंतर आपण ते कलेक्ट करा. आपण चर्चा करत होतो रात्रीच्या क्रिकेटची.
रात्रीच्या क्रिकेटची एक वेगळी मजा असते. दिवसभरातलं आपलं काम. स्लॉग हिट, वन ऑफ हिज फेवरेट स्ट्रोक. नाव आहे बॅट्समन साहिल दरे यांच्या बॅटमधनं आलाय हा पहिला पेटेन फेवरेट स्ट्रोक. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. द वे हिट द बॉल, सिक्सर, षटकार आलाय. डीजे मला ज्याची मी त्यालाच आणलं. कट करायचं होतं बॉलला. बॅट ऑन बॉल मध्ये संपर्क हलका झालाय आणि बॅट सॉफ्ट डिसमिसल, एज अँड बिहाइंड द विकेट. झेल तर टिपला गेलाय आणि फलंदाज क्रमांक 2 अगदी षटकार मारला आणि नेक्स्ट बॉलला बाद झाले ते साहिल दरे. बॅटिंग करणारी टीम संग्राम 11, टीम निटलस या टीमला दुसरा धक्का. आपल्याला पाहायला मिळतंय गाणी ऐकवणं, गाणी सेंड करणं, शेअर करणं, पाठवणं आणि सोबत ऐकणं, वेगवेगळ्या भूमिका आपण नेहमी पाहत असतो. बॉल हवेमध्ये, इथेही झेल टिपला जाईल आणि हो टिपलाय झेल आणि फलंदाज क्रमांक 3 बॅट्समन आल्या पावली परतलेत, अतुल बाद झालेत आणि गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. कविश पाटीलनं, केफीनं मागच्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या, त्या फक्त 7 आणि गडी बाद केले ते 3. अ ड्रीम स्टार्ट फॉर BCC भेंडकल. ठीक आहे. निटलस टीमनं पहिल्यांदा खरं तर गोलंदाजी करत असताना काहीशा चुका झाल्या. एखादे दुसरे 1-2 झेल ड्रॉप झाले. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आक्रमकतेनं झाली. बॅटिंग करत असताना 28 धावा उभारल्या धीरज पाटीलनं, 29 धावा उभारल्या निलेश पाटीलनं आणि तदनंतर आपण पाहिलं की या 2 फलंदाजांच्या कॉन्ट्रीब्युशन एकूण धावसंख्येचा डोंगर उभा केलाय. तो अर्थातच 68 आणि 69 धावा चेस करत असताना दमछाक झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 7, त्याच्यामध्ये आपण ऍड करूया 6 आणि बॉल फरार होईल. डीप मिड विकेट रिजन क्लिअर करेल आणि पहिल्या बॉलवर प्रतीक या फलंदाजानं लगावलाय तो या मॅच मधला प्रेशर रिलीज करणारा बॅटिंग करणाऱ्या टीम निटलस साठी पहिला षटकार. नक्कीच प्रयत्न तर करावेच लागेल. फलंदाज तयार आहे, थोडासा शांत आहे स्वभावाने. नाव आहे प्रतीक सांगडे. हा बॉल वाईड आहे. मी शांत आहे परंतु शांतता ही माझी तयारी आहे. वादळ उभं राहणार आणि तेही लवकरच, हेच जणू काही सांगत असताना बॅट्समन प्रतीक सांगडे मागच्या एका बॉलवर षटकार आलाय. त्याची बॅट मात्र मी म्हणेन इथून पुढे तडपताना आपल्याला पाहायला मिळेल. तग धरून उभा राहिला तर मॅचचं फासे पलटतील, चित्र पलटेल. हाही बॉल अवे फ्रॉम द रीच. पंचांनी पुन्हा एकदा वाईट डिक्लेअर केलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. पंचांचं आपण जरूर कौतुक करूया. शरद म्हात्रे सर, परेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 पंच या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करत असताना त्यांचे आपण मनापासून आभार कौतुक करूया.
हा बॉल पुन्हा एकदा लाईन चांगली आहे इथे मात्र नक्कीच जरूर थोडस कमबॅक केले गेले. 2 वाईट फेकल्यानंतर मात्र चांगली लई सापडली गोलंदाज रोमेश ठाकूर या गोलंदाजाला. रोमेशची गोलंदाजी या मॅच मध्ये तितकासा प्रेशर नाहीये बॉलिंग करणाऱ्या युनिटकडे, परंतु षटकार चौकार जर का आले तर पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होईल. इन स्विंगचा बॉल एज अँड ड्रॉप. विकेटची संधी होती ती संधी गमावली आहे आणि थोडस संघर्ष करतोय बॅटिंग करणारा संघ टीम संग्राम 11 निटलस. कमबॅक करून द्यावं लागेल, षटकार चौकार कन्वर्ट करावा लागेल, डील करावा लागेल, थोडस आक्रमक पवित्रा तुम्हाला घ्यावा लागेल. भरारी मारण्यासाठी नुसती पंखात ताकद असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये कंडिशन्स काय म्हणतंय, मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन काय म्हणतंय, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं कोणते धाटणीतले गोलंदाजी चेंडू फेकले जात आहेत, फिल्डिंगचं सेटअप कुठे लगावले, सर्व परिस्थितींचा अभ्यास करून तुम्हाला खेळ साकारावा लागेल. इनसाइड आउट गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट प्लेसमेंट, परंतु तितक्याच ताकदीचं फिल्डिंग. आयुष भगत, आयुषनं झडप घेतली, स्वतःला झोकून दिलं. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आयुषचं फिल्डिंगचं स्टँडर्ड आणि BCC भेंडकल या टीमचा वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर. टप्पा गेलाय, बॉल बराच वर होता आणि अगदी आपण पाहिलं AB डिव्हिलियर्सची आम्हाला आठवण करून देणारं दृश्य मैदानाच्या आतमध्ये घडलंय. येथे ही बॉल याही वेळेला लाईन मिस करेल, एकूण धावसंख्या इकडे पुढे जाईल, पोहोचेल ती 19 वर. बिलीव्ह युअर सेल्फ. प्रत्येक एका चेंडूवर थोडासा संवाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते. निटलेस संघ इतक्यातच मात्र आत्मविश्वास गमावणारा संघ नाहीये. पिछाडीवरून आघाडीवर कसं जायचं या संघाला ठाऊक आहे. बराच अंतर पार करून पनवेल टू उरण अर्थेचा तलोजा मला वाटतंय MIDC परिसरामधून हा संघ या उरण परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये आलाय. आउट स्विंगिंग बॉलिंग, थोडे पडले परंतु त्यानं स्वतःला सावरलं. नाव आहे रोमेश. स्क्रीनवरही तुम्हाला पाहायला मिळेल आणि येईल बॉल डॉट बॉल पर्सेंटेज आता वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं प्रत्येक एका चेंडूवर मात्र पुन्हा एकदा मी म्हणेन संवाद होतोय. आम्ही दोन्ही टीमना सूचित करू की वेल तुम्ही एक्स्ट्रा घेताय, वेळेचं बंधन असणार आहे, टाइम ट्रॅक आपण करतोय. मीटिंग्स थोड्या थांबवा आणि मॅच लावा, थोडी घाई करा, फास्ट खेळा. बॉल हवेमध्ये पुढे जाऊन सरसावून मारला, एलिव्हेशन भरपूर आहे, बॉल हवेमध्ये राहिलाय, लॅक ऑफ डिस्टन्स, मोर ऑफ एलिव्हेशन आणि इथे हा फटका फसलाय, झेली तर टिपला गेलाय. आणि बॅट्समन क्रमांक 4 आपण पाहतोय, बॅटर मात्र बाद झालेत. ओमकार बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एकूण धावसंख्या बॅटिंग करणारी टीम संग्राम 11 निटलस 4 बाद. रणसंख्या झाली आहे ती फक्त 18-19. रसिक प्रेक्षक विचारत असतील की काय आहे इक्वेशन. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या उभारली होती ती 68-69 धावांचं एक मोठं टार्गेट सेट झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7, दुसऱ्यामध्ये धावा आल्या 12. 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या 19. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर केलंय आक्रमण आणि आता या पहिल्याच बॉलवर आक्रमकतेनं सुरुवात करून दिलीये. नाव आहे प्रतीक सांगणे आणि त्याच्या बॅटमधनं आलाय तो ऑफ ड्राईव्हचा हा पहिला फटका. येईल षटकार आणि मॅच मध्ये एकूण धावसंख्येला ऍक्सेलरेट करत असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 25.
प्रतीक सांगडे पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना षटकार आला मागच्या एका बॉलवर. हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचं होतं. प्रत्येक मिस झालेला बॉल हा वाईड नसतो. इथे मात्र अपील झाली. पंच तटस्थ येईल हा डॉट बॉल. प्रतीक सांगतो की मला साथ हवी आहे. मॅच मी काढू शकतोय. ताकद आहे, पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, गुणवत्ता आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड न खेळ करावा लागेल. ओ इथे इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता परंतु इथेही बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क. And there is a gap between bat and ball and ball passes through the batter towards wicket keeper. येईल हा अजून एक सलगचा दुसरा डॉट बॉल. आता फलंदाज विकास गेलेत प्रतीककडे. दोन फलंदाजांमध्ये सल्ला मसलत झाली. काय झालं असावं ते कन्व्हर्सेशन. थोडस फुटवर्क करावं लागेल, पदल आलित्य करावं लागेल, साहसानं खेळ करावा लागेल. ड्राईव्ह केलं बॉलला, पंच केलाय, बॉल गेला डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये. फिल्डर थोडे चाचपडताना आपल्याला पाहायला मिळाले परंतु इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये जमीन दोस्त होतील ते फलंदाज. परंतु 2 धावा करता दुसऱ्या धावेसाठी मी म्हणेन रनआउटची अपील झाली आणि पंचांनी टेक्निकल टीमचा सपोर्ट घेतलाय. आमचे जुगल घरत, दिनेश दादा पाटील किंवा ऑन एनिमन कोर कमिटी मेंबर येतील, स्क्रीनकडे पाहतील, शहानिशा करतील, पडताळणी करतील आणि एक यथोचित निर्णय आपण जरूर डिक्लेअर करणार आहोत. तत्पूर्वी डीजे मास्टर्सच्या माध्यमातून या ऐकूया एक सुमधुर संगीत. डिसिजन इज ऑन होल्ड. पाहूया आपण हा जो डिसिजन आहे ऑन होल, प्रलंबित डिसिजन आपण जरूर डिक्लेअर करणार आहोत टेक्निकल टीमच्या सपोर्टनं. अपील स्ट्रॉंग होती त्यामुळे पंचांनी रेफर केलं. रेफर केल्यानंतर आपण पाहताय टेक्निकल टीम PTC पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमचे KD कम्प्युटर एक्सपर्ट ऑन बिहाफ रिप्रेझेंट करतात आमचे अजून एक सहाय्यक एक्सपर्ट. आणि फलंदाज बॅटर इज सेफ नॉट आउट. कधी कधी खेळाडूंना सल्ला नव्हे साथ हवी असते, प्रोत्साहन हवं असतं. आणि प्रोत्साहन ही एक अशी गोष्ट आहे जी खरं तर सामान्य खेळाडूला असामान्य खेळ करण्यासाठी प्रवृत्त करत असतं. मोटिवेशन इज मस्ट. ए जॅम गॉन. प्रतीक बाद झालेत. 2 षटकार, 1 डबल, 2 सिंगल, 16 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं आणि मोक्याच्या क्षणाला तो बाद झालाय. वार खेळाय, बॉल हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील का, पोहोचण्याचा प्रयत्न झालाय परंतु बॉल साइड स्क्रीन फ्रंट स्क्रीनला मात्र आदळलाय आणि मिळेल हा बॅट्समन नुकताच आला आणि पहिल्याच बॉलवर सीदला मिळालाय. तो आपल्या टीमसाठी एक प्रोडक्टिव्ह षटकार.
बॉल हवेमध्ये आणि इथे झेल मात्र टिपला गेलाय. बॅट्समन बाद होतील. 6वा फलंदाज बाद झाला. मॅच इथं फसली आहे आणि फाईट करत असताना बॅटिंग करणारी टीम संग्राम 11 नितलस या संघाची पडझड झाली आहे आणि आता डोकं वर करू देत नाहीयेत ते गोलंदाज संकेत ठाकूर. 4 षटकं आणि 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर संकेतला मिळालेली विकेट आणि मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करत असताना आणि या झेलसाठी पुन्हा एकदा मिलिंद दादा पाटील साहेबांच्या वतीनं कॅश प्राइस 500 रुपये आमच्याकडे जमा झाले. म्हणजे तब्बल 1,500 रुपये आमच्याकडे मात्र कॅश प्राइस जमा झालेली आहे. ती गुंजन ठाकूर या खेळाडूसाठी जबरदस्त फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम त्यानं दाखवलं. मॅच मध्ये खरं तर फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूला नेहमी मात्र प्रोत्साहन दिलं पाहिजे. अजूनही 36 काढायचे. रणसंख्या झाली आहे ती 33. ड्राईव्ह केलं बॉलला, एकच धाव मिळणार. 35 अजूनही काढायचे आहेत. किती चेंडू आणि 35 धावा हे इक्वेशन जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर स्कोर बुक आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या आहे ती आतापर्यंत झाली ती 34 आणि आता 10 चेंडू आणि अजूनही एकूण काढायचे आहेत ते 35. मॅच थोडी फसली आहे का हा प्रश्नचिन्ह. मैदानाच्या आतमध्ये थोडं गरमागरमीचं वातावरण निर्माण करावं लागेल. अनप्लेबल बॉल डिफेन्स केलाय. संरक्षात्मक पवित्रा. हाऊ इज दॅट इज दी अपील. लहानपणी लगोरी भटी वगैरे भरपूर खेळला असेल हा खेळाडू आणि म्हणूनच त्याने यष्टा भेदल्या. नेम साधलाय. बॅट्समन बाद होतील. रन आउट. कौतुक करूया आपण संकेतचं. या षटकामध्ये एक सांघिक विकेट मात्र अकाउंटवर करता त्याच्या अकाउंटवर मात्र एक विकेट सांघिक एक विकेट अशा पद्धतीनं आतापर्यंत फेकले गेलेले 3 चेंडू फक्त 1 धाव खर्च करतोय आणि मॅच मध्ये आता इक्वेशन आहे 9 चेंडू आणि 35वा. आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आता इक्वेशन आहे 9 चेंडू आणि 35 धावा. ऋतू कोणताही असो निसर्ग फक्त आनंद देत असतो तसं खेळाचं हे आहे. खेळात क्रिकेटचं स्वरूप फॉर्मॅट कोणताही असो या खेळानं नेहमी तुम्हा सर्वांना आनंद दिलाय आणि काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पहा. हा अजून एक झेल टिपला गेलाय. खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले गुंजन ठाकूर आणि गुंजन ठाकूरने या स्पर्धेमध्ये आजच्या या मॅच मध्ये तब्बल अजून एक झेल टिपत असताना 3रा झेल टिपलाय. त्याचंही आपण करूया कौतुक. आता इक्वेशन आहे ते उर्वरित 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 ची गरज आहे. आठ चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 8 मध्ये धावा काढायच्या आहेत ते 35. तमाम क्रीडा रसिकांच्या सहाय्याने स्पर्धेचे एक भव्य आणि दिव्य आयोजन. प्रेक्षकांची वर्दळ. रात्रीच्या विस्तीर्ण गर्भातलं हे खेळ आपण एन्जॉय करतोय. इथे जमलेल्या प्रत्येकानं आपल्या आयुष्यात कधी ना कधी क्रिकेट हा खेळ खेळलेलाच आहे. आठवणीतलं हे क्रिकेट पुन्हा एकदा स्पर्धात्मक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या खेळानं नेहमी प्रत्येकालाच आनंद दिला आणि जी गोष्ट आपल्याला आनंद देत असते ती गोष्ट आपण वारंवार सातत्यानं करत असतो आणि म्हणूनच सातत्यानं या स्पर्धांचं भव्य आणि दिव्य आयोजन आणि सातत्यानं काहीसं नवीन करण्याचं एक नाविन्यपूर्ण मी म्हणेन एक कलाकृती सादर करत असताना मगाशी समीर सोमणे सरांनी फार छान उल्लेख केला की मॅन ऑफ द सिरीजसाठी कधी कधी बाईक असते पण पुढे त्या बाईकचं काय होतं ठाऊक नाही. पण या रेफ्रिजरेटरला मात्र नक्कीच घरी घेऊन गेले की घरचेही खुश होतील. युटिलिटी आहे
उपयोगिता ज्याला आपण म्हणतो आणि उपयुक्त अशी गोष्ट आहे जी मॅन ऑफ द सिरीजसाठी आयोजकांच्या वतीनं खरं तर मात्र पुरस्कृत केली गेली आहे। मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक रेफ्रिजरेटर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी एक बायसिकल सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। मॅच आता मात्र मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीम पासून थोडी दूर 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 जात असताना इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल। 7 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे। 7 ला 35 म्हणजे प्रत्येक एका चेंडू मागे तुम्हाला षटकार किंवा चौकार हा ठोका वास लागेल। इथे पर्याय नाहीये, नॉकआउट हा फॉर्मॅट आहे आणि नॉकआउट फॉर्मॅट मध्ये एकदा हारलात की पुन्हा संधी नाहीये स्पर्धेमध्ये। मग मात्र प्रयत्न जे काही तुम्हाला करायचे त्या आताच करावे लागतील। अभी नाही तो फिर कभी नाही। लोअर ऑर्डरवर जबरदस्त प्रेशर आणि दबावाखाली खेळ करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नाव आहे आर्यन, शेवटची जोडी असेल मला वाटतं। आणि हॅट्रिक बॉल, डिफेन्स केलाय, मी हॅट्रिक देणार नाहीये हाच काहीसा मानस फलंदाजाचा असावा। इथे येईल डॉट बॉल। उर्वरित इक्वेशन 6 चेंडू 35 धावा। घरचं मैदान, घरचं क्रीडांगण, घरची खेळपट्टी, घरचं रसिक प्रेक्षक आणि घरच्या खरं तर रसिक प्रेक्षकांकडनं मिळालेली दाद आणि शाबासकीची कौतुकाची थाप आणि त्यामुळे खेळ फार छान झालाय। मगाशी उल्लेख झाला की प्रत्येक खेळाडूला वेळोवेळी प्रेरणेची गरज असते आणि ते मोटिवेशन कुठे मिळतं तर ते मोटिवेशन मिळतं इथेच आणि इथेच चांगला खेळ झाला। आपण करूया अभिनंदन, कौतुक करूया। आता तत्पूर्वी खरं तर मॅच अजूनही ऑन आहे। 6 मध्ये जिंकण्यासाठी 35 असं मोठं टार्गेट आहे। पहिल्याच बॉलवर मॅच अजून संपली नाहीये। फायर पॉवर बॅट्समन क्रमांक या फलंदाजाचा आहे 7। बॅट्समनचं नाव आहे प्रमोद आणि प्रमोद पावशेच्या बॅटमधनं अजून आलाय। हा पहिला षटकार तो सांगतोय की करू नका आमच्या पराभवाची चर्चा इतक्याच या मैदानात, कारण आम्ही अजूनही झुंज देतोय, तुम्ही अजूनही जिंकला नाहीयेत। ओ इथे शिरकाव केलाय। आता उर्वरित पहिल्या बॉलवर षटकार आला, 5 चेंडू आणि 29 ची गरज। 4 चेंडू आणि आता उर्वरित 29। पहिला बॉल षटकार गेला, त्यानंतर डॉट। 35 इक्वेशन तसं फार कठीण होतं, एक सायकोलॉजिकली मी म्हणेन थोडासा दबाव। न्यूमरोलॉजिकली आपण जर का बघितलं गेलं तर क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे आणि आकडे म्हणत होते की प्रत्येक एका चेंडूला जर का षटकार आला असता तर कदाचित 35 झाल्या असत्या, पण आपण असं म्हणूया की सायकोलॉजिकल इम्पॅक्ट, मनोवैज्ञानिक दबाव तो इतका वाढत गेला, डॉट बॉल पर्सेंटेज वाढत गेले, फलंदाज बाद होत गेले, तुमचे 8 फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर मात्र शेवटची जोडी असताना मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन मी म्हणेन अशक्य प्राय आहे। अजून एक डॉट बॉल आलाय। यज्ञेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। यज्ञेश ठाकूर, यज्ञेश भुईर, डावखुऱ्या हाताचे गोलंदाज तसे फार आकर्षक वाटतात, त्यांचं रनअप, त्यांचं रिलीज ऑफ पॉइंट। चला नेक्स्ट मॅच मध्ये डिसिजन झालाय, आपण निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करायची आहे। सामना आपल्याला पाहायला मिळेल जिथे पहिल्या ग्रुपमध्ये हा व्हाईट बॉल आहे, 2 संघ पुढे गेले। आपण पाहिलं जयदुर्गा नागाव आणि टीम पीरकोन। निर्णयाची अंमलबजावणी जशी मॅच संपेल फिल्डिंग करणारी टीम लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घेईल आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकर उतरेल। 3 षटकांचा सामना आहे आणि संपूर्ण खरं तर मॅचसाठी फक्त एक 30 ते 32 मिनिटांचा अवधी आपण वापरणार आहोत, त्यामुळे टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं। इथेही भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्र झालेली, 12:52 झालेत, 1 वाजायला आलाय। उर्वरित इक्वेशन 1 चेंडूमध्ये 30+ काढायचे आहेत। मॅच मध्ये आता राम राहिला नाहीये। द गेम लेफ्ट इज अ गेम ऑफ फॉर्मॅलिटी, फक्त औपचारिकता शिल्लक आहे। बेधडक खेळ झाला। BCC भेंडकल या टीमचं करूया आपण अभिनंदन आणि हार्ड लक देऊया। टीम आपण पाहताय निटलस आणि घरी जाताना मात्र निटलस टीमच्या आपण खेळाडूंना सांगूया की वाहने सावकाश चालवा आणि बी सेफ। अर्थातच जिंकलेल्या संघाचं करूया आपण अभिनंदन आणि पराभव संघाला देऊया आपण शुभेच्छा। आणि या स्पर्धेमध्ये 500×3 असे 1500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं आणि खेळाडूचं नाव आहे गुंजन
ठाकूर जीठी गुंजनला मी इन्व्हाइट करू की 1500 रुपयाचं कॅश प्राइज कलेक्ट करण्यासाठी आपण लवकरात लवकर या आणि या मॅचचा हिरो आमचे गुणलेखक परेश सर आम्हाला अपडेट करतील की या मॅचचा हिरो आहे के पी कविश पाटील गोलंदाज अँड फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून ज्यानं 2 षटकं हाताळली. पहिल्या षटकामध्ये संघाला मी म्हणेन चांगली स्टार्ट करून दिली आणि 2 षटकांचा स्पेल ज्यानं फेकला. एकंदरीत 21 धावा आणि 3 गडी त्यानं बाद केले. असा कविश पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.